माझ्या इथे PLR घडते कसे हे शीर्षक आपण वाचलत। खरं तर मी PLR करते कसे असे म्हणू शकले असते, मात्र याचं मला भान आहे की ही सगळी प्रक्रिया माझे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज आणि आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे सद्गुरू यांच्या समन्वयाने किंवा कृपाशीर्वादाने घडते। मी फक्त निमित्त किंवा माध्यम म्हणून त्या प्रक्रियेला अनुभवत असते, साक्षी भावाने पाहण्याचा प्रयत्न करत असते। आमच्या आयुष्यामध्ये वेळोवेळी दत्तगुरू आणि इतर जे अवतार आहेत त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून मार्गदर्शन सुरू केलं होतं आणि आम्हाला त्याचा लाभही होत होता। 2020 साली अशाच पद्धतीनं PLR करून घेण्याची संधी आमच्या आयुष्यात आली। मी आणि विश्वनाथ आम्ही दोघांनी आमच्या व्यक्तिगत समस्या, कौटुंबिक समस्या आणि आर्थिक कारणांसाठी स्वतःचं PLR करून घ्यायचं ठरवलं आणि त्या पद्धतीनं आम्ही ते करूनही घेतलं। मागच्या एका व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं आहे की माझे स्वतःचे व्यक्तिगत माझ्या आईबरोबरचे जे ताणलेले संबंध होते त्याचे अनेक पैलू मला त्या PLR सेशनच्या माध्यमातून अनुभवायला मिळाले। त्या अनुभूतींनी, त्या अनुभवानं माझ्या आयुष्याकडे, माझ्या आईकडे आणि आमच्या नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला। आयुष्यामध्ये एका सेशनने झालेला हा जो बदल होता तो इतका सुखदायक होता की आपल्यालाही इतरांना असं काही सांगता येऊ शकतं का अशा पद्धतीनं विचार सुरू झाला। आमच्या डोक्यामध्ये किंवा मनामध्ये असा विचार येणं ही देखील सद्गुरू कृपाच आहे असं मी आज आपल्याला अगदी ठामपणे सांगू शकते। वेगवेगळ्या टप्प्यावरती त्या कृपेचा अनुभव आणि अनुभूती आम्ही घेत इथपर्यंत आलो होतो आणि आता एक गोष्ट लक्षात आली होती की आपल्या आयुष्यात जे काही घडतं आहे ते दत्त महाराजांच्या कृपाशीर्वादानं आणि त्यांनी आपल्यासाठी जे ठरवलं आहे त्याच पद्धतीनं ते घडत आहे। पुढे लवकरच PLR थेरपिस्ट म्हणून प्रशिक्षण घेण्याची संधी देखील सद्गुरू कृपेनंच आम्हाला प्राप्त झाली। त्या प्रशिक्षणामध्ये PLR थेरपी नेमकी कशी कार्य करते याचं रीतसर सखोल प्रशिक्षण घेऊन आम्ही परत आमच्या घरी आलो।